प्रभाग क्रमांक 11 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अधिकृत उमेदवार दीक्षाताई दीपक लोंढे, नंदिनी महेंद्र जाधव, प्रकाश मोगल लोंढे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। दरम्यान या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 11 मधील स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक या ठिकाणी चौक सभा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली आहे। यावेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी लोंढे कुटुंबियांना जाहीर पाठिंबा दर्शविलाय। प्रभागात गेल्या 40 वर्षांपासून लोंढे परिवाराने स्वारबाबा नगर झोपडपट्टीचे रूपडे बदलले असून त्याचे आज नगरात रूपांतर केले। तसेच प्रभागाचे रस्ते, लाईट आणि 3 वेळा पाणी, शिक्षणासाठी शाळा आणि आरोग्यासाठी मायको हॉस्पिटलची नवीन उभारणी आणि नागरिकांसाठी सुलभ शौचालयाची सुविधा आदी विकास कामे देऊन नगराचा खऱ्या अर्थाने विकास केलाय। तसेच प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात लोंढे परिवार सदैव तत्पर असतो। तसेच प्रत्येक जयंती उत्सवाला महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन लोंढे परिवार करत असतात। कोरोना काळात देखील लोंढे परिवाराने नागरिकांना मास्क वाटप, सॅनिटायझर, अन्नधान्य किट वाटप, भाजीपाला वाटप केले। आज लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागात महिला सुरक्षित आहेत। यावेळी उमेदवार दीक्षाताई लोंढे, नंदिनीताई जाधव, परशुराम साठे यांनी रिपाई पॅनेलला नारळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन केले। या प्रसंगी सिद्धार्थ चौक परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली निशाणी काय आहे? आपले उमेदवार कोण आहे? दीक्षाताई लोंढे, प्रकाश लोंढे आणि जाधवताई। आपले हे 3 उमेदवार आहे। आपल्या 3 उमेदवारांचा पॅनल आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला नारळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला यांना निवडून आणायचं आहे। या ठिकाणी माझ्या काही माता भगिनी बसलेल्या आहे, ज्यांचं वय मला असं वाटतं 50च्या पुढे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या 30 वर्षापासून लोंढे साहेबांनी त्यांचा पूर्ण परिवार या वार्डासाठी, या प्रभागासाठी जो झटत आहे। आज इथे जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, स्वच्छता, संडास, नाले, टापे, स्ट्रीट लाईट, शाळा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फक्त आणि फक्त लोंढे साहेब परिवाराच्या आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून हा केलेला विकास आहे। जर आपल्याला हा विकास अजून पुढे तसाच चालू ठेवायचा असेल, येणाऱ्या 15 तारखेला आपण नारळाचं बटन दाबून आपण निश्चित लोंढे परिवाराला आणि नंदिनीताईंना आपण मोठ्या ठिकाणी निवडून द्याल अशी आपल्याला विनंती करतो आणि त्यामुळे जय नंदिनी जाधव या आपल्या प्रभागाचं नेतृत्व करताय। मी सर्वांना विनंती करेल की येत्या 15 तारखेला आपण नारळाचं बटन दाबून या 3 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं आपल्या सर्वांना विनंती करतो व थांबतो। त्याबद्दल सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते, स्वागत करते। आमची निशाणी नारळ आहे। आम्ही या ठिकाणी लोंढे साहेब असतील, दीक्षा वहिनी असेल आणि मी नंदिनी जाधव या नारळ निशाणी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत। वेळेचं बंधन असल्यामुळे मी थोडक्यात बोलते। वहिनी तुम्हाला सांगते, प्रभागाचा विकास या जगतापवाडीचा स्वारबाबामध्ये रूपांतर करण्याचं काम लोंढे साहेबांनी केलेलं आहे। 30 वर्षामध्ये त्यांनी तुमची सेवा केलेली आहे आणि आज त्यांची परतफेड करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि ती निश्चित तुम्ही कराल अशी मला खात्री आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचं स्वागत झालं, एक प्रकारे आमचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे आणि तो विजय हा आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे। कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपल्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे स्लम भागाकडे, तो आपण बदलायचा आहे। 30 वर्ष तुम्ही खंबीरपणे लोंढे परिवाराच्या मागे उभा राहिलात, परंतु आज खऱ्या अर्थाने त्या परिवाराच्या मागे उभं राहण्याची गरज आहे। ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे। त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे। साहेब, आपल्यात नाही ही खंत आपल्या सगळ्यांना आहे, सगळीकडे शांतता आहे। आज आम्ही दोघी महिला आणि साठे भाऊ यांचं नेतृत्व करत आहोत आणि मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही। साहेब त्या दिवशी येऊन गेले आणि आम्हाला सांगून गेले, आता रडायचं नाहीये, आता लढायचं आहे आणि आम्ही दोघी महिला आणि साठे भाऊ तुमच्या समोर फक्त आम्ही मत मागायला आलेलो आहोत। परंतु तुमच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने आम्हाला सगळं काही समजलेलं आहे आणि मान्यवर आणि सिद्धार्थ चौकातील सगळ्या महिला भगिनी आणि सगळे नागरिक यांचं मी आज या चौक सभेनिमित्त स्वागत करते। खरं तर येत्या 15 तारखेला
जे मतदान आहे या मतदानातून आपण सगळ्यांनी नारळ या निशाणीला मत देऊ किंवा त्या निशाणी समोरील बटन दाबून या पॅनलला विजयी करायची आहे अशी आपण सगळ्यांनी शपथ घ्यावी अशी सगळ्यांना मी विनंती करते. म्हणजे आपला विकास जो स्वारबाबानगरचा विकास झालेला आहे आणि तो इथून पुढे सुद्धा विकास हाच मुद्दा असेल आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी सगळ्यांना मी ग्वाही देते. मला सांगायला आनंद होतो की आपल्या स्वारबाबानगर मध्ये नवीन पथदीप असतील, नवीन रस्ते असतील, नवीन पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील, अनेक विविध विकास कामे ही आपल्या स्वारबाबानगर मध्ये झालेली आहे. आपल्या स्वारबाबानगर मध्ये आदरणीय लोंढे साहेबांनी जी शाळा सुरू केलेली आहे, जी मनपा शाळेमध्ये 3 प्रकारचे माध्यम या स्वारबाबानगर मध्ये सुरू केलेले आहेत. प्रथमतः मराठी शाळा आहे, हिंदी शाळा आहे, उर्दू शाळा आहे. म्हणजे कुठलाही आपल्या स्वारबाबानगर मध्ये सर्व धर्माची लोक ही इथे राहत आहे आणि त्यामुळे सगळ्याच माध्यमांना आपल्या स्वारबाबानगर मध्ये शाळा लोंढे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये किंवा त्याला इतर ठिकाणी बाहेर शिकण्यासाठी जावं लागू नये म्हणून आपल्यासाठी ही सोय त्यांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि येत्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी इंग्रजी शाळा सुद्धा आपण सुरू करणार आहोत. आदरणीय लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिक्षण हा विषय मार्गी लावत आहोत. त्याचप्रमाणे आरोग्याचा जो विषय आहे त्यासाठी लोंढे साहेबांनी कुंभमेळ्यामध्ये मायको हॉस्पिटलची नवीन इमारत उभी केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी 50 खाटांचं नवीन हॉस्पिटल आपल्या सगळ्या स्वारबाबानगर वासियांसाठी उपलब्ध केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या जुनं जे मायको हॉस्पिटल होतं तिथं सीझरची सोय नव्हती, आपल्याला इतरत्र दवाखान्यामध्ये जावं लागत होतं. पण लोंढे साहेबांच्या माध्यमातून जे नवीन हॉस्पिटल झालं तिथं नवीन अद्ययावत सुविधा आहेत, नवीन मशिनरी आहेत आणि सीझरची सोय आपल्या महिलांसाठी इथल्या इथंच अवेलेबल झालेली आहे. म्हणून आपण सगळ्यांनी लोंढे साहेबांच्या पॅनलला म्हणजेच नारळ या निशाणी समोर बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना विजयी करायचे आहे ही सगळ्यांना मी विनंती करते. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण लोंढे परिवाराने जे काम केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे मास्क वाटप केलेलं आहे, सॅनिटायझर असेल, हँडग्लोव्ज असेल किंवा सलग 111 दिवस अन्नधान्याचं वाटप असेल, पार्लेजी बिस्किटचं वाटप असेल, भाजीपाला असेल, अनेक कुटुंबांना आर्थिक मदत असेल. कारण की आपण बघितलं असेल लॉकडाऊन चालू होतं, त्यामुळे कुठलीही व्यक्ती आपल्या कामासाठी किंवा जो आपला उत्पन्नाचा स्रोत आहे त्याच्यासाठी आपण बाहेर पडू शकत नव्हतो. त्यामुळे आपल्या अनेक कुटुंब असे आहेत की आपण जेव्हा घराबाहेर पडू तेव्हाच आपली चूल पेटू शकते. अशा कुटुंबांना आदरणीय लोंढे साहेबांच्या माध्यमातून आम्ही लोंढे परिवाराने अनेक कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या स्वारबाबानगर मध्ये 3 वेळाच नळाला पाणी येतं, अनेक ठिकाणी एकच वेळा नळाला पाणी येतं, काही ठिकाणी दिवसाआड येतं. पण आपल्या स्वारबाबानगरला सकाळ असेल, संध्याकाळ असेल आणि रात्री असेल अशा 3ही वेळेस पाणी हे आपल्या नळाला येतं. आणि आपल्या स्वारबाबानगरला ज्या लाईटची सुविधा आहे, पहिले आपल्याकडं पिवळे लाईट होते, आता साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडं LED लाईट आलेले आहेत, सफेद लाईट आलेली आहे. म्हणजेच आपल्या स्वारबाबानगरचा विकास हा आपल्या साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आपण ज्या इथे आपण नवरात्र उत्सव साजरा करत असतो, या नवरात्र उत्सवामध्ये महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, आपण महिला कसं सुरक्षित आहोत. नारळाला मत म्हणा. बोला बोला बोला. मामीला दे मामीला. लोंढे साहेबाला निवडून आणायचं हीच आमची विनंती आहे.